नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. 2 वर्षापूर्वीचं राणीमुळे अडलेलं काम मिहिरने आता पूर्ण करण्यासाठी अडकवलं मंजिरीला आपल्या जाळ्यात. तर इथे आता सगळेजण आतमध्ये आलेले असतात. पोलिसांनी रुजिदाला जेलमध्ये नेलेलं असतं. आता मात्र सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. मिहिर आता तिथे सोप्यावरती बसतो आणि डोक्याला हात लावून आता विचार करत असतो. तेव्हा राय येतो आणि मी लागतो, मिहिर ए भावा, अरे नीट आठवून बघ ना, रुजिदाच राणी असं तुला वाटतं का? तुझं मन तुला सांगत असेल ना, तुला काही आठवलं का? नाही म्हणजे तू कधी रुजिदाला राणी अशी हाक मारायचं का? सांग ना प्लीज, आठवण्याचा प्रयत्न कर. आता मिहिर दोनही हात लावून डोक्याला आता जास्त जोर देऊन आठवण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला काही आठवत नाही. तेव्हा लगेच रायम लागतो, भावा भावा प्लीज काहीतरी कर रे. अरे रुजिदा खूप चांगली पोरगी, अरे ती तुझी बहीण आहे, मग तू तिला राणी म्हणायचं का? हे काही आठवत असेल तर प्लीज बघ ना. त्यावर लगेच आता मिहिर लागतो, नाही आठवते, मला काहीही आठवत नाही आहे. त्यावर लगेच आता मंजिरी मनाशीच म्हणू लागते, मी राणी आहे हे त्या कॉन्स्टेबल मॅडमला कसं माहिती होतं? आणि ती मला काय बोलली होती? तूच राणी आहे, तू आता काही बोलू नको, गप्प बैस, त्याची तुझ्यावरती नजर आहे, नाहीतर दुसरा डाव तुझ्यावर पडेल. म्हणजे म्हणजे या ब्लॅकमेलरने केले का हे सगळं? कोण असेल हा ब्लॅकमेलर? याचा अर्थ तो आपल्या घरातलाच आहे, त्याची माझ्यावरती नजर आहे. म्हणजे कोण असेल पण तो माणूस? आणि तो मला ब्लॅकमेल का करतोय? असे असंख्य प्रश्न मंजिरीसमोर आता उभे असतात. त्याच वेळेस आता लगेच रायला लागतो, मिहिर अरे प्लीज आठवून बघ. हे बघ, तू जर जोर देऊन मन लावून आठवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुला काहीतरी आठवेल. त्यामुळे प्लीज माझं ऐक, जोर दे डोक्यावर. त्यावर जिजी मला लागते, बाद झालं राया, हे बघ, या सगळ्यामुळे मिहिरला त्रास होतो आणि आम्हाला आमच्या लेकराला त्रास होऊ द्यायचा नाही. त्यामुळे राया त्याला फोर्स करू नको. आता मात्र लगेच मंजिरी लागते, राया राया 1 मिनिट इकडे ये ना, मला ना जरा तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा राया आता मिसफायरजवळ येतो. मिहिर मात्र रागाने या दोघांकडे बघत असतो. त्याच वेळेस मंजिरी लागते, राया प्लीज रूममध्ये चल ना, मला ना खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे रे. तेवढ्यात जिजी मला लागते, मंजिरी थांब, अगं काय चालू आहे? काय प्रत्येक वेळेस मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, मला बोलायचं आहे? हे बघ, मिहिरला इथे एवढा त्रास होतोय ते तुला दिसत नाही? जा पटकन त्याला रूममध्ये घेऊन जा, त्याला आराम करायचा असेल. जा मिहिर, मंजिरी घेऊन जाईल. असे म्हणत आता लगेच मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते. राय तिला खुणवतो, मिसफायर जा, आपण नंतर बोलूया. आता मिहिर लगेच आपल्या रूमकडे निघालेला असतो. त्यापाठोपाठ मंजिरी निघालेली असते. तर इकडे रूममध्ये येताच आता मंजिरी मिहिरला विचारू लागते, तुला काही हवं असेल तर मला सांग आणि आता जरा आराम कर. त्यावर लगेच मिहिर म्हणू लागतो, मंजिरी खरंच ही रुजिदा राणी असेल का गं? मला काहीच कसं आठवत नाही आहे. जर हीच राणी होती, इनेच मला मारलं होतं, तर मग मला सगळं आठवायला पाहिजे होतं की नाही? मग मला काहीच कसं आठवत नाही आहे? सांग ना गं मंजिरी, खरंच मी रुजिदाला राणी म्हणत होतो का? बोल ना. मंजिरीला मात्र काय बोलावं काही सुचत नाही. तेव्हा मंजिरी लागते, हे बघ मिहिर, तू आता जुन्या गोष्टी उकरून काढण्यात जास्त स्वतःला त्रास करून घेऊ नको. जिजीने तुला आराम करायला सांगितलं आहे ना, आणि तुला जर त्रास झाला ना तर जास्त त्रास नाना जिजीला होतो. त्यामुळे तू नको मागचा विचार करू. जे झालं ते झालं, आता सोडून दे आणि आराम कर. त्यावर मिहिर म्हणू लागतो, नाही मंजिरी, कसा आराम करू मी? सांग ना. अगं इथे आल्यापासून मला काहीच आठवत नाही. माझं जगून तरी काय उपयोग आहे? नेमकं ती राणी कोण होती? मी रुजिदाला राणी म्हणत असेल का? सांग ना मंजिरी. मंजिरीला काय बोलावं काही सुचत नाही. तर इकडे हॉलमध्ये राया मात्र टेन्शनमध्ये आता विचार करत असतो. तेवढ्यात लगेच जिजी आता रायाजवळ येते. राया, अरे कसल्या विचारात गोंधळ आहे, काय झालंय? त्यावर राया म्हणू लागतो, जिजी तुला खरंच वाटतं का गं रुजिदा राणी असेल? तुझं मन सांगतंय का तुला? अगं मला नाही वाटत, माझं मन मला सांगतंय ती पोरगी अशी नाही गं. खरंच रुजिदा राणी असूच शकत नाही. जिजी तूच बघ, आता जी पोरगी दुसऱ्यांशी बोलताना दुसऱ्यांना त्रास होणं याचा विचार करते, ती दुसऱ्यांचा खून कशी करू शकते? नाही नाही नाही, रुजिदा मिहिरला मारेल असं मला तरी वाटत नाही. आणि त्याला मारून तिचा काय फायदा होणार होता? नाही नाही नाही, उगाच एखादी परकी पोरगी आपल्याला कोणी राणी असं सांगेल आणि आपण तिच्यावरती विश्वास ठेवायचा? नाही नाही, मला नाही वाटत हे सगळं खरं असेल. त्यावर जिजी म्हणू लागते, राया जाऊ दे ना, मला आता त्या रुजिदाचं नावही ऐकायचं नाही. जे झालं ते झालं. त्यावर लगेच आता शशिकला मात्र जाऊबाईकडे रागानेच बघते. त्यावर रायम लागतो, नाही जिजी, एकदा तुझ्या मनाला नीट विचार, रुजिदा राणी होऊच शकत नाही. आणि कधी मिहिर रुजिदाला राणी म्हणायचं का? नाही, तुला आठवत असेल ना जिजी? तेव्हा जिजी म्हणू लागते, नाही नाही, रुजिदाला राणी मिहिर कधीच म्हणत नव्हता. आणि बहिणीला का कोणी राणी म्हणेल? नाही नाही नाही, मला तरी कधी ऐकू आलं नाही.
त्याच वेळेस आता लगेच राया म्हणू लागतो, याचा अर्थ आपण त्या परक्या पोरीवरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक करतोय का? आपण त्या परक्या पोरीवरती विश्वास ठेवून रुजिताचा विश्वासघात करतोय असं होतंय ना जीजी? सांग ना जीजी, मला एक सांग, मिहीर बँकेत काम करायचा ना? तेव्हा जीजी म्हणू लागते, हो तो बँकेतच कामाला होता, पण त्याचे जास्त संबंध टाकसा ऑफिसकडे होते, कारण तिथे पैसे छापण्याचा कारखाना होता ना आणि तिथेच त्याचं काम असायचं. तेव्हा लगेच आता राया मात्र विचार करू लागतो. तर इकडे मिहीर मंजिरीला म्हणू लागतो, मंजिरी मी त्या टाकसाळच्या तिथेच ऑफिसमध्ये कामाला असायचो ना, मग रुजिता तिथे काम करत होती का? त्यावर मंजिरी म्हणू लागते, नाही रुजिता तिकडे काम करायला नव्हती. तेव्हा लगेच आता मिहीर म्हणू लागतो, मग दुसरी एखादी मुलगी असेल का जी तिथे कामाला असेल, तिने मला मारलं असेल? पण का मला मारलं असेल? मला काहीच आठवत नाही आहे मंजिरी, प्लीज तू माझी मदत कर ना. प्लीज मंजिरी, मला काहीतरी आठवत असेल, मला काहीतरी क्लू दे ना. मंजिरी तुला तरी आठवत असेल मी कुणाला राणी म्हणायचं ते. आता मंजिरी घाबरते, तिला काय बोलावं काही सुचत नाही. तेव्हा ती मिहीरला म्हणू लागते, मिहीर हे बघ तू जास्त लोड घेऊ नको, आठवेल तुला नंतर सगळं काही आठवेल, तू आत्ता आराम कर. त्याच वेळेस आता मिहीर मात्र आपल्या डोक्याला जोर देऊन हात लावून आठवण्याचा प्रयत्न करू लागतो. नाही आठवते मला, मी काय करू? मंजिरी आता मला ना या सगळ्याचा त्रास होतोय, नको नको झालंय. मला कधी एकदा ती राणी कोण आहे हे समजलं तर मला सगळं आठवेल असं मला वाटलं होतं, पण रुजिताला राणी म्हणताच मला तर काहीच आठवत नाही आहे. मला ना काय करावं काही सुचत नाही. नेमकं कोण असेल जिने मला मारण्याचा प्रयत्न केला असेल? असे आता बोलत बोलत मिहीर खिडकीजवळ जातो आणि मंजिरीकडे बघून मंजिरीला विचारू लागतो, मंजिरी सांग ना, अगं कोण असेल ती राणी? मंजिरी सांग ना, मी कोणाला राणी म्हणायचो? त्याच वेळेस आता खिडकीतनं एक चिठ्ठी खाली पडलेली असते. आता मंजिरीचं त्या चिठ्ठीकडे लक्ष जातं. अरे बापरे, चिठ्ठी म्हणजे पुन्हा ब्लॅकमेलरनी चिठ्ठी पाठवली. मंजिरीला काय करावं काही सुचत नाही. तेव्हा मिहीर जरा हायपर होतो, मंजिरी बोल ना, सांग ना. त्यावर मंजिरी लगेच आता पटकन मिहीरजवळ जाते आणि त्याला म्हणू लागते, तू इथे बैस, इथे कॉटवरती बैस आणि जरा आराम कर बरं, जास्त स्ट्रेस घेऊ नको. हे बघ मी सांगितलं ना, उगाच जुन्या गोष्टी आठवून स्वतःला त्रास करून कशाला घ्यायचा. मी तुला पाणी देते. असे म्हणत मंजिरी आता पाण्याचा तांब्या घेते आणि पटकन ती चिठ्ठी हातात आपल्या पदराआड लपवते आणि मिहीरला पाणी पिण्यासाठी देत असते. मंजिरी मात्र खूपच घाबरलेली असते, कारण या ब्लॅकमेलरने पुन्हा काय पाठवलं असेल चिठ्ठीत, असे असंख्य प्रश्न तिच्या मनात पडलेले असतात. तर इकडे आता राया म्हणू लागतो, जीजी रुजिता आणि मिहीरचं नातं कसं होतं गं? म्हणजे बहीण भावांचं पटत होतं ना? त्यावर लगेच जीजी म्हणू लागते, अरे खूप अनोखं नातं होतं. अरे बहीण म्हणून रुजिताचा इतका लाड करायचा, लय लाड पुरवायचा मिहीर. अगं दोघांचं असं जमायचं ना, खरंच एक नंबर भारी प्रेम होतं. मग हे सगळं काय चालू आहे ना, मलाही काही कळत नाही रे. खरंच रुजिता असं का करेल? तिने का मिहीरला मारलं असेल? नाही नाही, मला पण एवढा विश्वास बसत नाही रे. पण आता सगळे पुरावे तर तेच सांगतायत ना. त्यावर राया म्हणू लागतो, जीजी मग कधी राणी अशी हाक ऐकली होती का मिहीरच्या तोंडून रुजिताला म्हटलेली? तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, नाही रे, कधीच तो रुजिताला राणी म्हणत नव्हता. म्हटलं असतं तर एकदा तरी कानी पडलं असतं ना. तो तर तिला जूता म्हणायचा, जूता. आणि मग काय, दोघांमध्ये खूप भांडणं व्हायची, खूप अल्लड भांडणं असायची रे. जूता जूता अशी चीड करायचा तिची. त्यावर लगेच आता राय म्हणू लागतो, मग याचा अर्थ ही राणी दुसरीच कोणीतरी असली तर? त्याच वेळेस घोरपडे येतो आणि लागते, राया तू एक गुंड आहे हे विसरू नको. गुंडगिरी करायची सोडून ही डिटेक्टिव्हगिरी कशाला करतोय रे? उगाच 17 प्रश्न विचारू नको जीजीला. हे बघ, जे काही सत्य होतं ते समोर आलंय, ती रुजिताच राणी आहे. त्यावर शशिकलाला मात्र या घोरपडेचा राग येतो. तेव्हा लगेच आता रायम लागतोय, घोरपड्या तू यात मध्ये पडू नको. तू यात नाही पडलेले नाच बरं आहे, चल हो मागव. घोरपडेला मात्र राग येतो. तर इकडे आता मंजिरीने मिहीरला पिण्यासाठी पाणी दिले असतं. आता मंजिरी लगेच मिहीरला म्हणू लागते, मिहीर तू आता आराम करा, जास्त विचार करू नको, मी जात्या. असे म्हणत मंजिरी लगबगीने इकडे बाहेर आलेली असते. आता मंजिरी पटकन आजूबाजूला बघते, कोणी दिसत नाही ना. तर आता मंजिरीने ती चिठ्ठी उघडलेली असते. त्यावरती लिहिलेलं असतं, मिस डिअर राणी, मला जे हवं होतं ते मला मिळालंय. जा आणि रायाचा डिवोर्स झालाय, ते पेपर माझ्यापर्यंत पोचलेत. पण मंजिरी अजूनही तुझं हे सत्य समोर येऊ द्यायचं नसेल तर मी जे म्हणेल ते तुला करावं लागेल. मला तीच गोष्ट हवी जी मला पहिली हवी होती आणि ती मला पाहिजे म्हणजे पाहिजे. तेव्हा लगेच आता मंजिरीला मात्र धक्का बसतो. काय ती गोष्ट? ती गोष्ट मी नाही देऊ शकत, असे म्हणत मंजिरीला धक्का बसलेला असतो. तर इकडे आता लगेच घोरपडे लागतं, हे राया जे काय आहे ना त्या आरशाप्रमाणे साप एवढं लक्षात ठेव. हे बघ,
मी सगळ्यांसमोर सत्य आणलंय हे तुला बघवत नाही म्हणून असे फोडे फोडतोय ना. त्यावर लगेच आता राय लागतो, घोरपड्या, अरे तू जिथे असतो ना तिथे पनोती असती हे मला माहिती, त्यामुळे तू यात पडू नको. नाहीतर बघ या रायाशी गाठ्या, जे काय करायचे ते माझं मी बघून घेईल. आणि 1 मिनिट घोरपड्या, एक कान उघडे ठेवून नीट ऐक. या सगळ्यात जर तुझा काही हात असेल ना घोरपड्या, तर तुझा हा हात धडापासनं वेगळा करे ना, लक्षात ठेव. त्यावर लगेच आता जिजी म्हणू लागते, बाद झालं, अरे किती भांडता तुम्ही. त्यावर नाना म्हणू लागतात, हो आता ही भांडणं बंद करा आणि पुढे काय करायचं याचा विचार करा. तेवढ्यात आता लगेच रायाचा फोन वाजू लागतो. त्याच वेळेस आता राया आपला मोबाईल काढतो आणि बघतो तर रूममधनं मिसफायरचा फोन येतोय. मिसफायरने कशासाठी फोन केला असेल असे आता मनाशीच राया म्हणू लागतो आणि तो पटकन आता तिकडनं बाहेर निघून जातो. घोरपडेला जरा डाऊट येतो, ह्याला नेमकं कुणाचा फोन आला असेल, पुन्हा याला काही खबर लागली असेल की काय हाती, असे म्हणत घोरपडे आता बाहेर येतो. त्याच वेळेस राया बाजूला येऊन बोलू लागतो, मिसफायर अगं कशासाठी फोन केला, काय झालं आहे मिसफायर. तेव्हा मंजिरू लागते, राया आज संध्याकाळी रात्री तू मला भेटायला ये, मी तुला ज्या ठिकाणी बोलावलं आहे त्या ठिकाणी तुला यावंच लागेल. मला खूप काहीतरी महत्त्वाचं तुला सांगायचं आहे आणि राया तुला आज यावंच लागेल. असे म्हणत आता लगेच राया म्हणू लागतो, ठीक आहे मिसफायर मी येतो. असे म्हणत राया फोन बंद करतो. त्याच वेळेस तो मनाशीच म्हणू लागतो, मिसफायरला एवढं महत्त्वाचं काय बोलायचं असेल आणि ते पण एवढं रात्री, काय झालं असेल असे प्रश्न आता रायासमोर उभे असतात. तेवढ्यात राया पाठीमागे वळून बघतो तर घोरपडे उभा असतो. त्यावर लगेच घोरपडे म्हणू लागतो, कुणाचा फोन होता, काही खबर हाती लागली का, काही न्यूज आहे का तुझ्याकडे, सांग ना काय झाले पुढे. त्यावर राया म्हणू लागते, माझं मी बघून घेईल, तू माझा पटला करू नको आणि तू यात पडू नको, चल हो बाजूला. असे म्हणत राया तिकडनं निघून जातो. पण घोरपडे मात्र विचार करत तिकडेच उभी असतो, कारण नक्कीच काहीतरी गौडबंग आले. नेमकं रायाला कुणाचा फोन आला असेल असे प्रश्न आता इथे रायाला पडलेले असतात. तर इकडे आता संध्याकाळची वेळ झालेली असते. आता मंजिरी लगेच इकडे देवघरात येते आणि मंजिरीने आता विठुरायासमोर दिवा लावलेला असतो. हात जोडतच मंजिरी आता विठुरायाला म्हणू लागते, हे बघ विठुराया, आज ती वेळ आली, आज मी रायाला सगळं काही खरं सांगून टाकणार आहे. कारण जे सत्य फक्त तुला आणि मला माहिती ते सत्य रायाला सांगण्याची वेळ आली. कारण तो ब्लॅकमेलर मला ब्लॅकमेल करतोय आणि मीच राणी, हे सत्य मला आता रायाला सांगायचं आहे. कारण हे सत्य मी रायापासून लपून खूप मोठी चूक करते आणि या ब्लॅकमेलच्या तावडीतनं आता फक्त मला रायाच वाचू शकतो. त्यामुळे मला हे सगळं सत्य रायाला सांगावंच लागेल. त्यामुळे विठुराया तू माझी मदत करा, तुझी कृपादृष्टी माझ्यावरती राहू दे. हे बघ हे सगळं मी का केलं होतं, कशासाठी केलं होतं हे तुला चांगलंच माहिती आणि त्यामुळे प्लीज मी जे काही सत्य रायाला सांगणार आहे त्यानंतर रायाला कुठली दुर्बुद्धी सुचू देऊ नको रे. त्याला काय वाटेल याचा मी अंदाजही करू शकत नाही आणि पुढे काय होईल याचाही विचार माझ्या मनात असंख्य आहेत रे. पण तरीही मला हे सत्य सांगावंच लागेल. फक्त राया या सगळं ऐकल्यानंतर काही वेडवाकडं पाऊल उचलू नये एवढीच माझी अपेक्षा आहे आणि हे सगळं तुला करायचं आहे. त्यामुळे तुझा आशीर्वाद माझ्यासोबत असू दे, तरच मी हे सगळं सत्य रायापर्यंत पोचवू शकते. असे म्हणत आता मंजिरी आपल्या रूममध्ये रायाची वाट बघत असते. रात्रीची वेळ झालेली असते, सगळीकडे अंधार असतो. तर आता मंजिरी मनाशीच म्हणू लागते, आज काही करून हे सत्य मला रायाला कळवायचं आहे. रायाच एकमेव असा माणूस आहे जो मला या सगळ्यातनं बाहेर काढू शकतो आणि त्यामुळेच मला राणीचं सत्य रायाला सांगायचं आहे. तेवढ्यात आता दरवाजा उघडला जातो. आता मात्र अंधार असल्यामुळे राया आलाय की दुसराच कोणीतरी माणूस आहे हे काही मंजिरीला कळत नाही. तेव्हा मंजिरी आता पटकन पाठीमागे वळते आणि लागते, राया आलास तू, बरं झालं, आज मला तुला खूप मोठं सत्य सांगायचं आहे. राया एवढ्या दिवसापासनं मी हे सत्य तुझ्यापासनं लपवलं आहे. माझं मन असं जड झालं आहे रे, आता माझ्या मनाला हे सगळं झेपवत नाही आहे. त्यामुळे मी हे सगळं सत्य राया तुला सांगून टाकणार आहे. प्लीज राया, मी जे काही सांगणार आहे ते शांतपणे तुला ऐकावं लागेल. आता रायाचं 1 नाही 2 नाही तो गप्पच असतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हे मी का आणि कशासाठी केलं आहे हेही तुला जाणून घ्यावंच लागेल. तू सगळं काही ऐकून घे आणि मगच उत्तर दे. आता मात्र राया तरीही गप्पच असतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया तुला माहिती आहे तू ज्या राणीचा शोध घेतोय ती राणी मीच आहे. आता मात्र मंजिरीने आपल्या तोंडून सगळं सत्य कबूल करायला सुरुवात केलेली असते. पण ती राणी मी का झाले आणि का मी मिहीरला मारलं हे सगळं काही राया मी तुला सांगणार आहे. तू ज्या राणीचा शोध घेत होता, ज्या राणीने मिहीरचा खून केला, ती राणी ही मंजिरीच आहे. हिने स्वतःच्या हाताने त्या रात्री मिहीरला मारलं होतं. आता मात्र लगेच मिहीरला धक्काच बसतो, कारण राया समजून मंजिरीने जे सत्य सांगायला सुरुवात केलेली असते ते सगळं सत्य आता मिहीरला ऐकलेलं असतं.
तो राया नसून मिहीरच असतो. मिहीर जोरजोरात टाळ्या वाजवतो आणि आता मंजिरी जवळ येत म्हणू लागतो, वा मंजिरी वा, म्हणजे त्या रात्रीचं तुला सगळं काही आठवतंय. आता मंजिरीला तर धक्काच बसतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, मिहीर तू? तेव्हा मिहीर म्हणू लागतो, हो मीच. मलाही सगळं आठवतंय मंजिरी. तूच राणी होती. तूच मला मारण्याचा प्रयत्न केला. तूच माझा खून केला, हो की नाही राणी? बोल ना. आता मंजिरीला काय बोलावं काही सुचत नाही. त्यावर लगेच आता मिहीर म्हणू लागतो, पण तुला काही आठवलं? आई असं झालं नाही तुला सेम टू सेम सगळं आठवतंय. मला वाटलं होतं एवढ्या वर्षात तू विसरून गेली असेल, पण नाही एक नंबर भारी. तुझ्या डोक्यात फिट्टम फिट आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव मंजिरी, मलाही सगळं आठवत होतं. मलाही माहिती होतं तूच राणी म्हणून, पण मी मेमरी जाण्याचं नाटक केलं. आता मंजिरीला धक्काच बसतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काय म्हणजे तू हे सगळं नाटक करत होता? पण का? तेव्हा मिहीर म्हणू लागतो, कारण माहिती आहे, मला हे सगळं सत्य तुझ्या तोंडून ऐकायचं होतं आणि ते शेवटी आज मला ऐकायला भेटलं मंजिरी. कसं सरप्राईज वाटलं? छान आहे ना मंजिरी? बोल ना. तेव्हा लगेच आता मंजिरीला काय बोलावं काही सुचत नाही. ती गप्पच असते. त्यावर लगेच मिहीर म्हणू लागतो, मंजिरी तुला सरप्राईज खूप आवडतात ना? अगं मी तुलाच राणी अशी हाक मारायचो ना, आठवतंय ना? राणी, तूच माझी राणी आहे ना? आता मंजिरी मात्र रागानेच या मिहीरकडे बघू लागते. त्यावर लगेच मिहीर म्हणू लागतो, मंजिरी अगं तुला अजून एक सरप्राईज देणार आहे. सरप्राईज दिल्यानंतर तू किती खुश व्हायची, म्हणून हे बघ. असे म्हणत आता मिहीर लगेच आपल्या खिशातनं डिवोर्स पेपर काढतो आणि लागतं, हे बघ रायाचा आणि तुझा डिवोर्स झाला आहे. रायाची सही आहे यावर. आता मंजिरीला लगेच कळतं की म्हणजे तो चिठ्ठ्या पाठवणारा ब्लॅकमेल दुसरा तिसरा कोणी नसून हा मिहीरच होता. तेव्हा मिहीर म्हणू लागतं, हो कसं वाटलं मंजिरी सरप्राईज? म्हटलं होतं ना दुसरं पण सरप्राईज आहे. बघ तुझा आणि रायाचा डिवोर्स झाला आहे मंजिरी. तू स्वतः सही घेतली. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही तू असं करू शकत नाही. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, मी काय काय करू शकतो हे तुला अजून माहितीच नाही, कारण मी जे ठरवलं होतं ते करण्यासाठीच मी पुन्हा आलो आहे. आणि मंजिरी ज्यावेळेस माझा प्लॅन सक्सेसफुल होणार होता त्यावेळेस ऐनवेळेस तू मध्ये आली, पण आता नाही. आता माझा प्लॅन मी सक्सेसफुल करणार आणि त्यासाठी आता तुला माझी मदत करावी लागेल. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, मी असं काही येऊ देणार नाही. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, करावंच लागेल मंजिरी तुला, नाहीतर मग हा डिवोर्सचा पेपर मी सगळ्यांसमोर आणेन आणि मग काय तुझा आणि रायाचा डिवोर्स झाला हे सगळ्यांना कळेल आणि त्यानंतर रायाला काय वाटेल मंजिरी? अगं विचार कर, तू स्वतः रायाची सही घेतली या पेपरवर. त्याचा एवढा विश्वासघात केलाय मंजिरी. अगं तो तुटून जाईल. बघ मंजिरी, तुला माझं ऐकायचं आहे का मग हा सगळ्यांना डिवोर्स पेपर दाखवू मी? बघ काय करायचं आहे ते. तेव्हा मंजिरी मात्र आता रागानेच मिहीरकडे बघू लागते. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, मंजिरी तुझ्याकडे आता दुसरा पर्याय नाही आहे. तू बरोबर आता माझ्या कचाट्यात सापडली आणि आता मी म्हणेल तेच करावं लागेल तुला, नाहीतर मी. असे म्हणत आता मिहीर लगेच मंजिरीचा गळा पकडणार. तेच राया तिकडे आलेला असतो. राया लगेच मिहीरचा हात पकडतो आणि लागते, आई गाई माईच्या समोर हात जोडतो हा राया आणि जो कोणी त्यांच्यावरती हात उचलण्याचा प्रयत्न करतो ना त्याचा जागीच हात तोडतो हा राया. तू माझ्या मिसफायरवरती हात उचलण्याची हिंमत केलीच कशी? आणि मिसफायर हा तुझा गळा का दाबत होता? आणि राणीविषयी तुम्ही काय बोलत होता? आता मंजिरी मात्र मिहीरकडे बघू लागते, कारण जर आपण मिहीरच्या विरोधात काही बोललो तर मिहीर लगेच रायाला माझा आणि त्याचा डिवोर्स झाला हे सांगून टाकेल आणि आता मंजिरीला हे सत्य रायाला कळू द्यायचं नसतं. त्यामुळे मिहीरच्या सांगण्याप्रमाणेच मंजिरीला वागावं लागणार. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे राया मिहीरला म्हणू लागतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोवरती हात उचलण्याची? तेव्हा मिहीर म्हणू लागते, गप्पाबाईस तुझी कसली आली रे बायको? ती माझी बायको आहे. आम्ही दोघे नवरा बायको आहोत. हवं तर तू तिला विचार. सांग मंजिरी, सांग का मी सांगू माझ्या तोंडाने? तेव्हा राया लगेच मिहीरची कॉलर पकडतो आणि मला लागते, सांगितलेलं कळत नाही? मिसफायर माझी बायको आहे. आमचं लगीन झालंय. आता लगेच मिहीर काही बोलणार तेच मंजिरी मला लागते, थांब राया, तू नको आमच्यात पडू. हा आमचा नवरा बायकोंचा प्रश्न आहे. तू जा इकडनं. आता मात्र रायाला धक्का बसतो. मिसफायर चक्क असं म्हणाली. आता मात्र राया या सगळ्याचा शोध कसा घेणार? आणि आता हा मिहीर जे काही प्लॅनिंग राहिलं होतं ते काय प्लॅनिंग असेल आणि ते का करत असेल हे सगळं सत्य लवकरच आपल्यासमोर येईल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.